चला मी आज तुम्हाला सांगते माझी रात्रीची रुटीन. बघा इकडं 6 वाजलेले, झोपेतून वगैरे उठले आणि मग असं टेरेसवर थोडंसं इकडं तिकडं करत राहते. हवा एवढी भारी लागते ना टेरेसवर. आणि इकडं सूर्यदेव मावळलेले आहेत. इकडं भाजीचा टेम्पो, भाजीवाली बायका भाजी घेत आहेत. हा आहे इकडचा व्ह्यू, एकच नंबर असा व्ह्यू असतो रात्रीचं. म्हणून मी थोडा टेरेसवर थांबते. OMG कसला भारी व्ह्यू आहे बघू शकता. आणि माझ्या घराच्या चारी बाजूला अशा बिल्डिंगी आहेत आणि आमची बच्चा पार्टी बघा कसं बाहेर हवेला बसल्या. आणि खाली येऊन बघते तर काय माझ्या मुलीने बघा दिवाबत्ती वगैरे केली आहे. प्राऊड ऑफ यू माय बच्चा. मग लगेच असं पूजा वगैरे बघून मस्त झालं आणि मग पाणी पिते. झोपेतून उठले की छान पाणी पिलं ना थंड थंड मातातलं पोटात थंड थंड वाटतं. आणि मग लगेच पाणी वगैरे पिऊन आले मी खाली बच्चा पार्टीसोबत बसायला. हे बघा इकडं हे आहे आमचं दार आणि हे आहे आमचा ओटा आणि आम्ही ओट्यावर बसले. आणि माझ्या बाळांबत दिवाबत्ती वगैरे केले म्हणून मी थोडंसं कौतुक केलं की पिवरा अजून खुश होतात. आणि ही आहे आमच्या शेजारच्या मावशीची मुलगी आणि ही आहे माझ्या फ्रेंडची मुलगी. मग आम्ही इकडे थोडे गप्पा मारून बसलेलो. गप्पा वगैरे मारून झाल्या मग लगेच दाखवते. ही आहे माझी फ्रेंड आणि ती तिची हे माझ्या फ्रेंडची मुलगी होती. आणि इकडं आमचं मैत्रिणी व्हायचं चाललं होते. गॉसिप भाजी निवडत त्यांची कोथिंबीर होती. त्यांनी एवढी फ्रेश कोथिंबीर आणली. म्हटलं आता उद्या पोहे बनवाव. मग त्यांच्याकडून थोडीशी घेतली मेथी आणि मेथी निवडली कोथिंबीर घेतली माझ्या फ्रेंडकडून आणि माझी मेथी होती. मग मेथी निवडून वगैरे झाली. मग घरी आले लगेच लागले स्वयंपाकाला. रात्रीचं कंपल्सरी भाकरीच असतात बरं का. एक टाईम भाकरी एक टाईम चपाती असा आमचा मेन्यू असतो. 2 टाईम आम्हाला चपाती नाही जमत. मग थोडीशी गवार तळी इकडं भाकरी केल्या. इकडं मेथीची भाजी बघा किती छान अशी मस्त भाकरीसोबत गवार तळलेली. वाव एकच नंबर. असं रात्रीचं जेवण असतं बरं का. सकाळी चपाती भाजी तुम्ही तर रोज बघतच असतात. आणि घट्टसर असं वरण भात एकदम भारी असं कढीपत्त्याची फोडणी वगैरे खमंग असं वरण भात असा मेन्यू असतो. आणि एवढं सगळं करण्यामध्ये एवढा हाल होतं, घाम झालेला. मग लगेच जेवण वगैरे झाले आमचे. मग काय लगेच परत बायकांचं काय एकच रुटीन हे बघा कसं मेथी भाकर खातं. मोठं नाही खात बरं का, छोटं खातं. मोठं जरा लाडायचे असतात, छोटे काही पण खातात. माझं छोटं काय पण तिखट लागले तरी खाते. आणि मग सगळ्यांचं खाऊन पिऊन जेवण वगैरे झाले की मस्तपैकी अशी भांडे वगैरे सगळं किचन क्लीन करून झोपते. असा क्लीन करते की परत काही स्वयंपाक करायचंच नाही. तुम्ही बघू शकता असं क्लीन केल्याशिवाय मला काही रात्रीची झोप येत नाही. सगळं आवरून मग जाते झोपायला. चल.